तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे महिंद्राची थार, तेही 4x4 व्हेरियंट मध्ये. तर आज आपण याची पूर्ण स्पेसिफिकेशन बघणार आहेत. तर त्याआधी आपण सांगून ठेवूया की हे शोरूम कोणतं आहे. तर मित्रांनो हे जळगावमधलं शोरूम आहे, सातपुडा शोरूम. तर इथं तुम्ही कार बाय करण्यासाठी येऊ शकतात. ओके मित्रांनो, एक खूप रिजनेबल रेट मध्ये. तर चला जाऊया आपण डायरेक्टली व्हिडिओकडे. तर आपण डायरेक्टली जाऊया चाबीकडे. अगोदर आपण कारच्या चाबीकडे जाऊ शकतो, तेव्हा आपल्याला कारची पूर्ण डिटेल्स मिळणार आहे मित्रांनो. तर आपण चाबी बघूया. अगोदर चाबी आहे ती महिंद्राची आहे, ती म्हणजे की 4x4 थारची आहेत. तर मित्रांनो इथं लॉक, इथं अनलॉक आहेत आणि इथं बजर आहेत मित्रांनो. तर ही थारला काम करत असते आणि इथं आपण बटन दाबल्यानंतर आपली ही की वरती येत असते. बट आपण याला लॉक अनलॉक बटनने पण करू शकतो आणि याला जर आपले बटन नाहीच काम करले तर आपण याला चाबीने पण कंट्रोल करू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो ही थार होणार आहेत. तर याचा ब्लॅक कलरचा तुमच्या पुढे दिलेला आहे. तर याचे जे हेडलॅम्प आहे ते सिंपल वाले दिलेले आहेत आणि इथं जे दिलेले तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहेत लेफ्ट हँड साइड, लेफ्ट आणि राईट साईडला. ओके. तर मित्रांनो हे आपल्या थारचं जे आहे ते बंपर दिलेले आहेत, ब्लॅक कलर मध्ये येते मित्रांनो. ओके. इंजिन आहेत, इथं तुम्हाला इंजिन दिलेले आहेत आणि या साईडला तुम्हाला इथे लॉक्स दिलेले आहेत की हे ओपन केल्यानंतर तुमचे थारचं जे इंजिन आहे ते ओपन होत असतात मित्रांनो. तर तुम्हाला मी नंतर दाखवून देईल मित्रांनो. त्याआधी तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये ग्रिल दिलेले आहेत, ही व्हाईट ब्लॅक वाली दिलेली आहेत. बघू शकतात इथं रिफ्लेक्टर दिलेले आहेत. ओके मित्रांनो, हे रिफ्लेक्टरने समजतं. ओके. तर मित्रांनो इथं टायर्स दिलेले आहेत. तर याचे जे टायर्स दिलेले आहेत मित्रांनो हे अलॉय व्हील्स आहेत, ते 18 इंचचे अलॉय व्हील्स आहेत, खूप मोठे अलॉय व्हील्स आहेत. एक बघू शकता तुम्ही इथं थारची बॅजिंग पण दिलेली आहे, थार नाव इथं लिहिलेलं आहे आणि इथं महिंद्राचा नवीनवाला लोगो दिलेला आहे आणि 18 इंचचे जे हे टायर्स दिलेले आहेत तर खूप चांगले प्रकारचे अलॉय व्हील्स आहेत मित्रांनो. तर खूप चांगल्याचे अलॉय व्हील्स आहेत, तुम्ही बघू शकतात मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे एक थार आहे. तर तुम्हाला आपण या साईडनी घुमून जाऊया मित्रांनो, तुम्हाला पूर्ण याची स्पेसिफिकेशन देतो. तुम्ही कारच्या डोरला बंद करूया. तर या आहेत आपला साईड मिरर, याला साईड मिरर म्हटलं जाते मित्रांनो आणि याला आपण ऍडजस्ट करू शकतो मागे पुढे. ओके मित्रांनो, याच्यासाठी एक बटन आहे ते मध्ये दिलेलं असते, तुम्हाला मी नंतर दाखवतो मित्रांनो. ओके. तर मित्रांनो इथे थारची बॅजिंग दिलेली आहेत. ओके. तर खूप मस्त प्रकारे दिसत आहेत, ही थारची बॅजिंग दिली आहेत आणि या साईडला तुम्ही आपण मॉडिफाय करून तर तुम्ही एक स्टँड लावू शकतात की तुम्ही थारच्या वरती पण जाऊ शकतात, उभं राहू शकतात, असं काहीतरी समथिंग. तर तुम्ही इकडे जवळ येऊ शकतात मित्रांनो. तर इथे जे हँडल दिलेले ते ब्लॅक बॉडी मध्ये दिलेले आहेत. की लागते मित्रांनो, कीने आपण याला ओपन करू शकतो. तर आपण याची की अनलॉक केलेली आहे ऑलरेडी. तर आपण बघू शकतात कारच्या मध्ये पण खूप सारे काही आहेत. तर आपण याच्या अगोदर ना पूर्ण आजूबाजूचा इंट्रो घेऊन घेऊया, तेव्हा आपण तिला मध्ये दाखवूया मित्रांनो. ओके. तर आपण हा गेट लॉक करून घेतोय अगोदर. तर मित्रांनो या साईडने आपला जो आहे तो इथं मिरर दिलेला आहे की हा हलत नसतो, हा फिक्सेबल मिरर असतो आणि इथं थारची 4x4 ची बॅजिंग दिली आहे. यामध्ये अगेन आपलं जे RWD असतं रिअर व्हील ड्राईव्ह, इथं फक्त RWD दिलेलं असतं. कारण की लोक काय आहेत ना, जे RWD आहेत त्याला सिम्बॉल लावत होते की 4x4चं, त्यामुळे कंपनीने चेंज करून दिलेले आहेत आता. तर याचे टायरचे जे हाईट्स पण आहेत ते खूप चांगले मित्रांनो, खूप मोठा स्पेस आहे की तुम्ही याच्याने ऑफ रोडिंग करू शकतात. ओके. याचे अलॉय व्हील सेमच आहे दोघींचे 18 इंचेस. आणि याचा आपण बॅक साईडला येऊया थोडं. तर इथं तुम्हाला इथं ब्रेक लाईट दिसत असेल, इथं पण जी मित्रांनो थारची बॅजिंग दिलेली आहेत आणि रेड लाईट दिलेले आहेत. तुम्ही याला पण मॉडिफाय करू शकतात नंतर मित्रांनो. आणि इथं खालती पण एक रिफ्लेक्टर दिलेला आहे, आय थिंक मला वाटतं रिफ्लेक्टर ब्रेक लाईट काहीतरी. आणि या साईडनी अशा प्रकारे होती आणि हा जो मिरर आहे तो पण एक म्हणजे फिक्सेबल मिरर आहे, तो निघत नसतो मित्रांनो. ओके. या साईडला पण एक 5 नंबरचा 4 टायर असतात, त्यातमध्ये एक 5वं टायर येते, ते म्हणजे हे थारचं एक एक्स्ट्रा राहते, स्टेपनी टाईप म्हणू शकतात आपण याला. बॅक साईडला दिलेले असतात, याच्याने खूप चांगलं एक लुक येत असतात मित्रांनो. तर या साईडने पण आपला ब्रेक लाईट दिलेला आहे आणि इथं पण थारची जी बॅजिंग दिली आहे मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल. इथं थारची बॅजिंग दिलेली आहेत आणि इथं की अनलॉक साठी दिलेले आहेत आणि इथं जी हँडल दिलेत आपण याला ओपन करून दाखवतो तुम्हाला थोड्या टायमात. तर इथं पण याचा एक बॅक बंपर आहे, ते खतरनाक आहेत. आणि इथं तुम्हाला खालती बघू शकता तुम्ही, इथं खालती एक सेन्सर दिलेलं, पार्किंग सेन्सर, आणि बाजूला पण एक पार्किंग सेन्सर दिलेले आहेत मित्रांनो. याने तुमची जर गाडी बॅक साईडला जात असेल तर तुम्हाला समजून जाईल की गाडी पार्क होते की काहीतरी लागत आहे त्याला मित्रांनो. तर तुम्हाला हे मी दाखवून देतो बूट स्पेस. एक मिनिट मित्रांनो. तर अगोदर आपल्याला हे ओपन करावं लागतं. ओके मित्रांनो, हे ओपन करायचं. आपण हे ओपन केलेले आहेत मित्रांनो आणि याच्यानंतर आपला जो फ्रंट वरचा वाला आहे तो आपण याला ओपन करू शकतो मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं, याला ओपन करायचं आहे वरती, बघू शकता तुम्ही. तर हे साईडला ओपन झालेले आहेत मित्रांनो, हो ना. तर इथं हा जो ग्लास आहे तो फिक्सेबल असतो, तो निघत नसतो. आणि इथं आपण याचा बूट स्पेस बघून घेऊया मित्रांनो. तर इथं तुमच्या 2-3 बॅग्स ह्या आरामात येऊन जातील. इथं तुम्ही म्हणजे आरामात ठेवू शकतात, कारण की हे गाडी जे आहे ते फिरण्यासाठी बनवले, जसे की तुम्ही याला ऑफ रोडिंगवरती घेऊन जाऊ शकतात. इथं तुम्ही फक्त 2-3 बॅग्स ठेवू शकतात. इथं लॉक दिलेला आहे तिचा आणि इथं जे आहेत ना, इथे जे दिलेले आहे ती लोखंडाची ग्रिल दिलेली आहे, ती एक पॅकेजिंग दिली आहे, त्यामुळे एक खूप जीप टाईप तरी एक देते, एक फील देते त्यामुळे मित्रांनो. आणि इथं जी ग्रिल दिलेली आहे ती वाली, इथं आपला जो आहे तो ब्रेक लाईट दिलेला आहे. ओके. रिफ्लेक्टर वगैरे. आणि इथं तुम्हाला हायड्रोलिक प्रेशर सिस्टीम दिलं आहे, तुम्ही याच्याने ओपन करू शकतात याला. तुम्ही याला बघू शकता, बूट स्पेस या प्रकारे आहे त्याचा आणि याचे इथे बंपर या प्रकारे इथं दिसत आहेत. ओके. तर बस या प्रकारे काहीतरी आहे. आणि याला हे गेट अनलॉक करण्यासाठी जे लॉक दिलेले आहेत, गेट अनलॉक करण्यासाठी. ओके मित्रांनो. आणि इथं जे की एकदम मस्त प्रकारे फिनिशिंग दिलेली आहेत आणि ब्लॅक कलर मध्ये. ओके. अगोदर आपला जो वरचा ग्लास आहे, या वरचा ग्लास आहे, आपल्याला याला लॉक करायचं, त्याला आपण खालती घेऊन येऊया.
तर मित्रांनो याचा जो ग्लास आहे तो लॉक झालेला आहे आणि याचा जे बॅक साईडचं आहे आपण याला लॉक करूया आता. तर हे लॉक झालेली आहेत गाडी पूर्ण प्रकारे आपली. ओके मित्रांनो, आणि या ठिकाणी जे पेट्रोलचं दिलेलं आहे तिथं तुम्ही पेट्रोल टाकू शकतात. आधी मला वाटतं 65 लिटर याची काहीतरी पेट्रोलची कॅपॅसिटी आहे. आपण आता जी पेट्रोल टँक ओपन केलेली तुम्ही बघू शकता तिथं हे डिझेल मध्ये आहेत, सॉरी तर मी पेट्रोल बोलत आहेत, हे डिझेल टँक आहेत. तर मित्रांनो याची जी पेट्रोल टँक आहे ती 60 लिटर, डिझेल टँक आहे ती 60 लिटरची आणि हे DBM मध्ये जातं याला, तर DEF काहीतरी समथिंग, ती मला इतकं माहित नाहीये. या प्रकारे याची टँक आहे. इथं तुम्हाला एक लॉक दिलेला आहे, तुम्ही याला लॉक करू शकतात. तर लॉक लावावं लागेल तेव्हा ही लॉक होईल मित्रांनो. इचा जो स्पेस आहे तुम्हाला मी दाखवून देतो. इचा जो बूट स्पेस आहे म्हणजे सॉरी की ग्राउंड क्लिअरन्स जो आहे त्याचा, तो ग्राउंड क्लिअरन्स आहे 226 आहेत मित्रांनो. ओके, हे पण एक डोअरच आहेत, तुम्हाला मी याला लॉक करून दाखवून देतो आणखीन. तर मित्रांनो तर इथं पण जे आहेत ते प्लास्टिकचे डोअर हँडल दिलेले आहेत ब्लॅक मध्ये, आणि इथं चाबीचा लॉक दिलेला नाहीये कारण की त्या साईडनं दिले आहेत. ओके मित्रांनो, आणि याच्याने गाडी आपली ही ओपन होत असते मित्रांनो. ओके, आणि या साईडने येऊ शकता तुम्ही. इथं पण आपला जो साईड मिरर इथं तुम्हाला दिलेला आहे, साईड मिरर हा मागे पुढे होत असतो मित्रांनो. तुम्हाला सांगितलं तुम्ही मागं की याला कसं ऍडजस्ट करायचं तुम्हाला दाखवून देतो मी. आणि इथं मित्रांनो होकची इथं बॅचिंग दिलेली आहे 130ची, तुम्ही इथं बघू शकतात. आणि इथं जो पॉवर एंटिना इथं एंटिना दिलेला आहेत मित्रांनो. या प्रकारचं फ्रंट होतं आणि हे रिफ्लेक्टर आहेत मित्रांनो. बस या प्रकारचं फ्रंट मॉडेल होतं काहीतरी. इथे लॉक आहे ते तुम्हाला मी थोड्या टायमाने दाखवतो इंजिनची डिटेल्स. ओके मित्रांनो, तुम्ही येऊ शकतात मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. चला आपण आता इंजिनकडे जाऊया मित्रांनो. 2200 सीसीचं हिचं इंजिन आहे मित्रांनो आणि 300 NM ही टॉर्क देते. आणि याचा BHP जो आहे तो म्हणजे 130 BHP आहे. 130 याचा BHP आहे मित्रांनो. हे इंजिनचे स्पेसिफिकेशन होते मित्रांनो याचे, आणि कंपनी याचं 18 ॲव्हरेज क्लेम करते मित्रांनो. तर आपण आता या साईडने जाऊया, इथं हा डोर ओपन करूया आणि आपण याच्या अंदर एंट्री करूया. ओके मित्रांनो, याचे स्पेसिफिकेशन तुम्हाला मी आज सांगणार आहेत मित्रांनो. तर आपला हा डोर ओपन झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये जाऊया आता. तर ह्या लॉक पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला दाखवून देतो मी. इथं मित्रांनो एक थारची बॅजिंग दिलेली आहे. ओके, तर इथं थारची बॅजिंग दिलेली आहे. इथं तुम्हाला हँडल म्हणजे की तिथं ग्रिप पकडण्यासाठी दिलेले आहेत मित्रांनो, ओपन ऑफ करण्यासाठी. बघा हे जे बटन मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या याचं साईड मिररचं, तुम्ही याला चेंज मागे पुढे करू शकतात. आणि हे डोर अनलॉक लॉक इथं दिलेले आहेत. आणि इथं तुम्हाला एक स्पेस दिलेला आहे वॉटर बॉटलचं, तुम्ही इथं बॉटल वगैरे तुमचं सामान इथं तुम्ही ठेवू शकतात मित्रांनो, तुमचं जे सामान असेल ते. आणि इथं बघा तुम्हाला एक बेल्ट दिलेला असेल की तुमची डोर हे जास्त मागे जाऊ नये त्यामुळे मित्रांनो. आणि याचं इंटेरियर तुम्हाला मी दाखवून देतो, एक मिनिट मित्रांनो. तर इथं या प्रकारे आहेत. इथं जे लेग पॅड आहे त्याचे हे वाले लेग पॅड हे मूवेबल नाहीये, पूर्ण स्टेबल आहेत. तुम्ही याला मॉडिफाय करून चेंज करू शकतात मित्रांनो. आणि इथं खूप चांगल्या प्रकारे फिनिशिंग दिली आहे. इथं तुम्हाला एक स्टिकर लावण्यात आलेले की त्यामुळे तुमचे पाय जे असतात त्या तुमच्या पायांमुळे इथं कलर जाऊ नये त्याचा, त्यामुळे याचं जे शीट आहे ते पण ऍडजस्टेबल आहे, मागं पुढे पण होते आणि खालती पण पडते मित्रांनो. तुम्हाला दाखवून देतो मी, एक मिनिट मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आपल्याला हे दाबायचं आहे. बघा आता हे सीट वरती पुढे येतं. ओके, आता हे सीट पुढे आलेलं आहे. तुम्ही या साईडने एंटर करून आत जाऊ शकतात सीट मागं पुढे करून. तर सीट हे मागे पण होते याच्याने, बघू शकता तुम्ही. शीट थोडं पुढे झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवून देतो थोड्या टायमाने. तर हे शीट आपण मागे करूया आता. आपण हे शीट ऍडजस्ट केलेलं आहे कारण की एका माणसाचं काम नव्हतं त्यामुळे मी हेल्प घेतली, मग याला मागे केलेत मित्रांनो. ओके, तर आपण याच्या आत जाऊया डायरेक्टली आता. याच्या आपण आत आलेले आहेत. याचं जे आहे ते हँडल दिलेले आहेत गोल प्रकार, एकदम सर्कल टाईप. तुम्हाला यात दाखवून देतो मी स्पेसिफिकेशन काय आहेत मित्रांनो. ओके, तर हँडल आपण फिरवलेले आहेत मित्रांनो. इथं बघा तुम्हाला महिंद्राची जी बॅजिंग दिलेली आहे महिंद्राची, हा एक हॉर्न आहे मित्रांनो. ओके, तर आपण याला दाबू नाही शकत कारण की याची की नाही आहे. की मी घेतो आणि तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला स्पेसिफिकेशन दिले आहेत. तुमचा जो आवाज आहे तुम्ही याला इथं म्यूट करू शकतात, इथं अप्पर वाढवू शकतात, इथं कमी करू शकतात मित्रांनो. इथं कॉल रिसिव्ह अनरिसिव्ह करू शकतात, कॉल उचलू शकतात, इथं कट करू शकतात. आणि SRC हे बटन वेगळं असतं, तुम्हाला दाखवून देईल मी. आणि इथं जे आहेत इथं तुम्ही मीटर ऑफ सेट करू शकतात, प्लस मायनस. आणि इथं तुमचा आवाज वगैरे इथं येऊ शकतो काहीतरी समथिंग. आणि इथं जे याचं जे आहेत ते हे ऍडजस्टेबल असतात याचं हँडल. ओके, ते सर्कलवाला, तर तुम्हाला दाखवून देतो मी अजून. आणि इथं साईडला पण इथं बटन्स आहेत. तर हे बटन्स आपल्याला इतकं काही माहीत नाही. इथं तुमचा जो बल्ब आहे तो खालतीवरती याच्याने तुमचं रिफ्लेक्शन होत असतं. आणि इथं अप डाऊन वरती असतं, याचं सेटिंग जे असते ते तुमच्या मीटरमध्ये असते, ऑन केल्यानंतर समजत असते मित्रांनो. त्या साईडने स्पीकर आहे तुमचा, तुम्हाला माहित नसेल मी सांगायचं विसरलो, इथं स्पीकर पण आहेत आणि इथं चाबी लावावी लागते मित्रांनो. आणि इथे जे AC दिलेले आहे, एक AC दिलेले आहेत आणि त्या साईडने पण एक AC दिलेले आहेत, 2 AC इथं दिलेले आहेत. तुम्हाला अजून मी दाखवून देतो मित्रांनो. आणि इथं खालची जे तुमचे एक साईडने ब्रेक क्लच दिलेले आहेत तुमचे काहीतरी समथिंग, तुम्ही इथं बघू शकतात. खूप चांगल्या प्रकारे इथं पण सेटिंग दिलेली आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला दिसत असेल इथं तुमचे लाईट वगैरे इथं ऑन ऑफ होतात, इथं सेटिंग लावावी लागते की इथं तुमचा ना मित्रांनो इथं लाईट लागतो
जसं की हा सीधा लागतोय, हा खालती लागतोय आणि इथं सर्व लाईट लागतात, इथं काहीतरी फंक्शन वेगळे असतात मित्रांनो, तुम्हाला समजूनच जाईल. ओके मित्रांनो, इंडिकेटर्स वगैरे. आणि इथं पण सिस्टीम असते थोडी की हाय लो करायचं असेल तर तुम्ही ऑन ऑफ इथं करू शकता, तुम्ही काहीतरी समथिंग वगैरे. ओके, तर तुम्हाला ते समजूनच जाईल मित्रांनो. इथं आपल्याला बघा इथे एक रेड सिम्बॉल दिसत असेल की आपल्या गाडीचा एक डोर ओपन आहे त्यामुळे मित्रांनो. ओके, तर अजून तुम्हाला दाखवून देतो मी. इथं जे आहे तिथं AC दिलेले आहेत, इथं तुम्ही AC ला खालतीवरती करू शकता तुम्ही मुवमेंट. ओके, आणि इथं पण आहे, इथं समोरासमोर 4 AC दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला AC ची ॲडजस्टमेंट दिलेली आहेत. ओके मित्रांनो, AC म्हणजे तुम्हाला हवा लागण्यासाठी की इथं तुम्ही कमी जास्त करू शकता त्या बटन्सनी. आणि इथं ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ वगैरे याचे बटन दिलेले आहेत आणि तुम्हाला सीट बेल्टचं दिलेले आहेत आणि इथं काहीतरी वॉर्निंगचं बटन आहेत मित्रांनो हे. आणि ऑन ऑफ तुमच्या जे गाडीला तुम्ही स्टेबलायझेशन करू शकतात काहीतरी, इथं तुम्ही गाडीला खालती येताना लॉक करू शकतात. हे तुमचे डोअरचे आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो तर इथं तुम्हाला जे आहे इथं 2 बटन्स दिले, त्यांनी तुमचे जे वे असतात डोअर्स असतात ते खालती येतात मित्रांनो. ओके, आणि इथं तुमचे जे ते 4x4चं मॉडेल आहेत आणि हे मॅन्युअलचे आहेत. तुम्हाला इथं काही मी तुम्हाला दाबून दाखवत नाही, बट एक्झाम्पल दाखवतोय. इथं तुमचं जे ते सिंपल गाडीसाठी येतात आणि तुमचं जर गाडी 4x4 असते तर तुम्ही इथं करू शकतात 4x4 लावू शकतात, 4x2 4x4 इथं तुम्ही प्रेस करून लावू शकतात. ओके मित्रांनो, आणि इथं तुमचे सीट बेल्टचं बटन दिलेले आहेत, इथं तुमचे बॉटल्स दिलेले आहेत, तुम्ही इथं बॉटल्स ठेवू शकतात मित्रांनो. आणि हा एक हँड ब्रेक आहे. ओके, हँड ब्रेक इथं दाबायचा आणि हँड ब्रेक लागतो या प्रकारे काहीतरी मित्रांनो. आणि खाली तुम्हाला इथं चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत 12 वॅटचे दोघे मित्रांनो, 120 वॅट. ओके, आणि इथं पण साईडला तुम्ही वायर्स लावू शकतात, हेडफोन्स जॅक वगैरे काहीतरी. आणि इथं तुम्हाला जो आहे तो 7 इंचेसचा डिस्प्ले दिलेला आहे मित्रांनो, 7 इंचेसचा डिस्प्ले दिलेला आहे मित्रांनो. इथे जे मीटर आहे ते तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं आपण जे मीटर वापस दाखवणार आहे तुम्हाला, तर आपण की ऑन केलेली आहेत आता आणि मीटर ऑन केलेले आहेत, तर याला म्हणतात RPM मीटर. तर मला इथं दाखवून देतो मी. इथं RPM मीटर आहेत आणि इथं हे स्पीडोमीटर इथं दिलेले आहेत. तर RPM मीटर वेगळं आणि स्पीडोमीटर वेगळं असते. इथं तुम्हाला दिसत असेल इथं बॅटरीचं दिसत आहेत, आपल्या गाडीचा एक डोर ओपन आहे दाखवत आहेत, इथं फ्यूल पण कमी आहे ते पण दाखवत आहेत मित्रांनो. ओके, आणि इथं फ्यूल्स वगैरे इथं सगळे डिटेल्स दिलेले आहेत असतात आणि तुम्हाला दाखवून देतो मी. इथं बटन्स समथिंग इथं बघा, इथं तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळे फीचर लागत आहेत. मी बटन दाखवतो 5.9 इथं काहीतरी दाखवत आहे, ट्रिप A दाखवत आहेत 3 km/h आणि 1.29 हवर्स असं काहीतरी इथं दाखवत आहेत. त्याची एक टायमिंग आहे ती तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो. या प्रकारे यातलं इंटेरियर होतं. बट तुम्हाला अजून दाखवून देतो मी. यात जो मला इथं जे हँडल दिलेलं आहे, तुम्ही जसं की ऑफ रोडिंग कार करत असतात तेव्हा तुम्हाला लागायला नको, तर इथं तुम्ही याला धरू शकतात. धरल्यानंतर कसं आहे ना माहिती का, तुम्ही इथं तुम्हाला काही लागणार वगैरे नाहीये. आणि इथं अजून तुम्हाला साईडला पण इथं ग्रिप दिलेली आहे पकडण्यासाठी की तुम्ही इथं कारला पकडू शकतात. जसं की तुम्ही ऑफ रोडिंगला जात आहात शेतात वगैरे कुठेतरी पहाडावरती, तेव्हा तुम्ही त्याला धरायचं आहे म्हणजे जे करून की तुम्हाला लागणार नाहीये काही मित्रांनो. ओके, इथं तुम्हाला ग्रिप दिलेली पकडण्याची. इथं सीट पण आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही. हे पण सीट ऍडजस्टेबल आहे कारण की आपण त्या साईडने पण एंट्री करतो बॅक साईडला आणि या साईडने पण एंट्री करतो, त्यामुळे दोघं सीट ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला मी दाखवून दिलं. यात पण आपल्याला लॉक अनलॉक दिलेले आहेत आणि इथं पण आपल्याला थारचे बॅजिंग दिले आहेत. इथे ग्रिप दिलेली पकडण्यासाठी की तुम्ही इकडं दूर करू शकतात त्यांना. आणि इथं खालती पण वॉटर बॉटलचं दिलेलं आहे आणि या साईडला काहीही नाहीये. ओके, आणि याच प्रकारे याचा डॅशबोर्ड तर तुम्हाला मी दाखवला आहे. आणि याचे जे आहेत आणि आपला जो डॅशबोर्ड आहे तो या प्रकारे खूप मोठा दिसत आहे. जसं की आपण बघू शकतात बंपर तुम्हाला पुढच्या साईडने दिसत आहेत. इंजनचं एक खूप ऑसम लुक देत आहे तुम्हाला, जसं की तुम्हाला थोडं उचकून पण बघावं लागत नाहीये. म्हणजे एक ऑसम लुक देत आहे की रोडावर जाताना तुम्हाला समजते की काहीतरी एक माफिया कार जात आहेत मित्रांनो. आणि हो, इथं तुम्हाला बॅक साईडचा मिरर दिलाय, तुम्हाला बॅक साईडचे या साईडने दिसत असेल मित्रांनो. आणि एक सनरूफ कव्हर दिलेलं आहे तुम्हाला इथे, की जसं की तुमच्याकडून जे ऊन येतं ते तुमच्या डोळ्यावरती येऊ नये त्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे कव्हर. आणि इथं पण मला वाटतं तेच दिलेलं आहे. हो, इथं पण तेच दिलेलं आहे, बट या साईडने एक मिरर दिलेला आहे. ओके, तर या साईडने मिरर दिला आहे. आणि इथे जे आहे ते आपण फायबर फिनिशिंग आहे, तिथे यातलं एक दुसरं मॉडेल येतं त्याला आपण तुम्ही वरतून एक दुसरी फिनिशिंग असते त्याने की तुम्ही काढू पण शकतात त्याला. आणि काही लोक असतात तर याला सनरूफ लावत असतात, तर आपण लावायचे नाही, त्यामुळे गाडीची बिल क्वालिटी पण कमी होत असते. हे सेफली कंपनीने लावलेलं असते. बस या प्रकारे याची जे हे होतं पुढच्या साईडने. आणि इथं महिंद्राचा लोगो वगैरे दिलेला आहे, तुम्ही बघू शकतात मित्रांनो. बस इथं लोगो वगैरे दिलेले आहेत. आणि या साईडने काही नव्हतं, तर आपण बॅक साईडला पण जाऊन बघूया. तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे आहेत. तर आपण एंटर करूया आता बॅक साईडला. बॅक साईडचं मी तुम्हाला डिटेल्स दाखवून देतो. तर हे शीट आपण ओपन करत आहेत थोडं. तर आपलं सीट आहे ते वेगळं झालेले आहेत मित्रांनो. तर पुढे आलेले आहेत, तर आपण याला मागं पुढे पण करू शकतो, तुम्ही बघू शकतात. आता हे मागं झालेलं आहेत, आता आपण याला पुढं करू शकतो. ओके, आणि याच्याने काय होतं माहिती का, मला वाटतं आय थिंक हे सीट पुढंच आहे त्यामुळे नाही होणार. आता आपण याला अजून पुढं करून घेऊया. आणि यात एंट्री करण्यासाठी हा एक गेट आहे, तुम्हाला इथं पाय ठेवावा लागतो तुमचा आणि यात एंट्री करावी लागते तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, या गाडीची किंमत ही जळगावला 15,75,000 रुपये पडते, ती ऑन शोरूम. आणि
19,61,000 ही पडते ऑन रोड मित्रांनो. मला एक एक्सेप्टेशन नव्हती इथं की खूप मोठा स्पेस आहे, बसण्यासाठी खूप मजा येत आहे इथं आणि खूप चांगलं वाटत आहे. इथं तुम्हाला बघू शकता इथं नरम एक टाईप फिलिंग येत आहेत. इथं चांगलं म्हणजे इथं एक मटेरियल यूज करण्यात आलेलं आहे, तेव्हाच एक मस्त वाटत आहेत. या जो मिरर आहे तो मिरर एक फिक्स मिरर आहे, तो निघत नसतो मित्रांनो, फिक्सेबल असतो. आणि आपलं जे सीट बेल्ट इथं दिलेले आहेत मित्रांनो, ओके सीट बेल्ट दिलेले आहेत. या साईडने पण एक सीट बेल्ट दिलेले आहेत आपल्याला. आणि इथं जे शीट्स आहेत खूप मस्त लेदरिंग मध्ये दिलेले आहेत, म्हणजे एक चांगल्या फिनिशिंग मध्ये एक बेस्ट लुक येत आहेत या फिनिशिंग मुळे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे खालती पण एक चांगल्या प्रकारे दिलेले आहे, तिथे ग्रिप दिलेली आहे की तुमची सीट हे जे मागे पुढे होत असतात त्यामुळं. आणि सीट बेल्ट इथं पण तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो. तर तुमचा एक ट्विटर दिलेलं आहे, 2 ट्विटर आणि 2 स्पीकर दिलेले आहेत मित्रांनो. ट्विटर स्पीकर याला म्हटलं जाते, तुम्ही इथं गाणे वाजवू शकतात स्पीकरनी. आणि हे आहेत ते जे 2 ट्विटर 2 स्पीकर इथं दिलेले आहेत. या प्रकारे काहीतरी दिले इथं. आणि गाडी ही 4 सीटर होणार मित्रांनो. धरण्यासाठी ग्रिप म्हणजे कशा प्रकारे माहिती का, मी सांगितलं तुम्हाला पुढच्या साईडने पण दिले तशी या साईडने पण दिले पकडण्यासाठी. कारण की ही कार जी आहे ती टुरिस्ट कार आहे, जो तुम्ही घेऊन बाहेर घुमू शकतात, फोर व्हील ड्राईव्ह करू शकतात, तेव्हा ती थार फेमस आहेत. बट आता लोकांनी काय केलेलं माहिती का, यांना जनरल यूज साठी RWD यांनी काढली आहेत, लॉन्च केली आहेत. कारण की लोक याला सिटीमध्ये म्हणून पण यूज करू शकतात मित्रांनो. ओके तर या प्रकारे याचे फंक्शन्स होते. या साईडला याचे वायर्स वगैरे दिले आहेत, इथं लॅम्प दिलेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला या 2 एअरबॅग आणि 5 स्टार रेटिंग मिळते तुम्हाला या कारची. तर या साईडने मग सीट्स या प्रकारेच आहेत. वरती पण ते स्पेसिफिकेशन आहेत प्लास्टिक मध्ये, स्पीकर ट्विटर, ओके बस फिक्सिंग. आणि आपण हे शीट्स ऍडजस्ट केलेले आहेत. तुमचा हा ब्रेक आहे हँड ब्रेक, ओके बस या प्रकारे फंक्शन आहेत मित्रांनो. आणि बस बाकी काही नाही, हे शीट्स पण तसंच ऍडजस्ट होतात. आणि इथे तुम्हाला लॅम्प दिलेला आहे, आय थिंक ओपन झालेला आहे, चालू झालेला आहे. ऑन ऑफ तुम्ही आता इथं करू शकतात. हे आपला हा ऑफ झालेला आहे मित्रांनो. ओके तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही हे पण स्पेसिफिकेशन. त्याला ओपन करूया, बाहेरच्या साईडने जाऊया. आपण याच्या बाहेर आले होतो मित्रांनो. ओके आता इथे याची कीज लागली, तुम्हाला दाखवलं होतं मी. इथे कीज दिलेली आहेत, मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली होती, बट वापस तुम्हाला मी कीज दाखवून देतो एक वेळेस. याची एक कीज आहे मित्रांनो, लॉक अनलॉक. आणि इथं बजर वाजतं, बघू शकता आता बजर कसं वाजेल. ओके बजर वाटला आता, म्हणजे की तुमची जी गाडी तुमची जर गाडी कुठे पार्किंग मध्ये असली तर तुम्ही याला बघू शकता, याच्याने शोधू शकता तुम्ही या गाडीला. ओके मित्रांनो तर या साईडने डोअर्स वगैरे तुम्हाला मी दाखवून दिलेले आहेत. तर आपण चाबीला इथं साईडला ठेवूया मित्रांनो. त्याचे जे साईडचे सनरूफ वगैरे आहेत याचे पण तुम्ही वरतून बघू शकतात, बट याच्यावरती डस्ट बसलेली असेल आता. आणि बस या प्रकारे ही थार आहे, बट एक ऑसम गाडी आहे. ही गाडी अशी म्हटली जाते की तुम्हाला म्हणजे ना एक ऑसम लुक देते, बॉलिवूड टाईप. जसं की तुम्ही जर बाहेर रोडावरती गेले तर सर्वांची नजर या गाडीवरती जात असते मित्रांनो. तर आपल्याला कुणाल दादांनी खूप हेल्प केली, आपल्याला गाडी पण अरेंज करून दिली मित्रांनो. खूप खूप धन्यवाद त्यांचं. तर मित्रांनो आपली या प्रकारे थार होती. इथं तुम्ही नंबर प्लेट्स वगैरे लावू शकतात. आणि तुम्ही खालती बघू शकता तुमचा जो इथं लॉकर दिलेले आहे, तुमची गाडी जर टो करून न्यायची असेल तुम्हाला तर या प्रकारे फंक्शन दिले, तुम्ही खालती बघू शकतात. तर या प्रकारे आपली थार होती. तर इथं फॉग लॅम्प पण दिलेले, तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओके फॉग लॅम्प मी विसरलो तेव्हा तुम्हाला सांगायचं, फॉग लॅम्प पण दिलेले आहेत. या प्रकारे आपली थार आहेत मित्रांनो. आपल्याला आज भैयाने खूप मदत केली आहे, गाडी आणून दिली, गाडीला लावली मित्रांनो. तर खूप एक मदत केली दादांनी, तर दादांचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो. दादा तुमचं नाव काय? निलेश जोशी दादांचं नाव आहे. तर तुम्ही नक्की भेटा महिंद्राला आल्यानंतर दादांना मित्रांनो. तर खूप चांगलं तुम्हाला हेल्प करतील, आम्हाला खूप सारी मदत केली त्यामुळे तुम्हाला सांगतात यांचा बिहेवियर पण खूप मस्त आणि खूप आम्हाला मदत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा तुमचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.